नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच पुण्यात. तर चला पाहूया पुण्याबद्दल काही भन्नाट गोष्टी. शिवरायांचं स्वप्न, विद्येचं केंद्र आणि मस्त मस्त मिसळ हेच आपलं पुणं. पुणे फक्त शहर नाही, हे आहे सांस्कृतिक केंद्र आणि विद्येचं माहेरघर. फर्ग्युसन कॉलेज, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जिथून हजारो विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली. अशा या उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे पुणे शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून संबोधलं जातं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शनिवारवाडा पेशव्यांची राजधानी आणि इतिहासाच्या पायऱ्यांचं प्रतीक आहे. पुणे हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ऑटोमोबाईल सेंटर आणि IT हब आहे. बॅडमिंटनचा उगम आपल्या पुण्यातच झाला. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातच पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. पुणे हे लष्करीदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचं केंद्र आहे. NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी हिचं मुख्यालय आपल्या पुण्यातच आहे. ही जगातील पहिली त्रिसेवा अकॅडमी आहे, जिथे इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स येथील भावी लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील अतिशय प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेलं गणपती मंदिर आहे, जिथे लाखो भक्तांची श्रद्धा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म याच पुण्यात झालेला आहे. त्यामुळे पुणे हे महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही एक सात्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. आणि शेवटी पुणे तिथे काय होणे असे गमतीने म्हटले जाते, परंतु पुणे म्हणजेच बुद्धी आणि बाणीदरपणाचं शहर. आणि हो, पुणेरी पाट्या विसरू नका, तुम्ही पुणेकर आहात का?